बदलापुर में मासूम बच्चियों की यौन शोषण के मामले के खिलाफ अब पूरे राज्य में प्रदर्शन हो रहा है। विदर्भ में अलग अलग जगहों में नागरिकों ने प्रदर्शन कर आरोपी को कठोर से कठोर सजा देने की मांग की है। भीक नको 1500ची, भीक नको 1500ची, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, महायुती सरकारचा, महायुती सरकारचा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। मंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे। मंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे। भीक नको 1500ची, भीक नको 1500ची, भीक नको 1500ची, भीक नको 1500ची, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, महायुती सरकारचा, महायुती सरकारचा महाराष्ट्राच्या एकीकडे हे सरकार लाडकी बहीण योजना आणते, परंतु या राज्यातल्या आमच्या माय बहिणी मुली असतील ह्या जर सुरक्षित नसतील तर अशा योजना आणून उपयोग काय। आणि अशा ह्या घटना ज्या आहेत या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यावरती या सरकारचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे। त्याच्यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। या घटनाचा निषेध म्हणून शिवसेना भंडारा जिल्ह्यातर्फे आज या भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये निषेध आंदोलन करतो। निवडणुकीच्या तोंडावर भूलथापा देण्यासाठी 1500 रुपयाचा आमिष दाखवण्याचा एका बाजूला प्रयत्न सुरू आहे। माझी लाडकी बहीण म्हणणं सोपं आहे, हा एक प्रकारच्या तोंडाला काम आहे, हाताला काम नाही आहे। यापेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप व्यथित शेतकरी जगत आहेत। मला असं वाटतं की महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेची हवी या सरकारनं खऱ्या अर्थानं घेतली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा खऱ्या अर्थानं दिला पाहिजे। उपमुख्यमंत्री साहेबांना असं हे आहे की त्यांनी राजीनामा देऊन द्यावे, गृहमंत्री साहेबांनी असे आमच्या पक्षातर्फे त्यांना विनंती आहे। जे आमच्या महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही तर ती काय महाराष्ट्र सांभाळतील अशी आमच्या महिलांकडून त्यांना निषेध करण्यात येत आहे।